हे एव्हरीवन, वेलकम टू ग्रो विथ ऑल. आजपासून आपण 12वी इंग्लिशचा जो तुमचा इकॉनॉमिक्स आहे त्यामधील जो फर्स्ट चॅप्टर आहे तो आपण स्टार्ट करतो आहे. अर्थातच सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय मीन्स इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके, सो मायक्रो आणि मॅक्रो यामधील फरक लक्षात घ्या. तर अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि अतिशय छान पद्धतीनं आपण हा कॉन्सेप्ट आहे, हा जो चॅप्टर आहे या पद्धतीनं सगळेच आपण चॅप्टर्स बघणार आहेत. त्यामुळे ही सिरीज तर फॉलो कराच, पण हा देखील व्हिडिओ पूर्णपणे बघा कारण महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे तुमच्यासाठी. तर बघा, अर्थशास्त्र मेन जे आहे ना, तर त्याचा पाया म्हणजे काय, तर स्थूल आणि सूक्ष्म अर्थशास्त्र अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट आहे. जर तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्हाला हा पॉईंट येणं अतिशय महत्त्वाचं आहे. स्थूल आणि सूक्ष्म अर्थशास्त्रातला फरक समजणं किंवा त्याच्यातले अर्थ म्हणा किंवा त्याची व्याख्या असेल किंवा त्याच्यातील महत्त्वाचे अर्थशास्त्रज्ञ असतील, सूक्ष्मातले कोणते, स्थूलमधील अर्थशास्त्र कोणते, किंवा मुळात जी कॉन्सेप्ट आहे त्याचं वैशिष्ट्य आहे, महत्त्व आहे, हे कळलं पाहिजे. त्याच वेळेला तुम्ही अर्थशास्त्रामध्ये जो की नंतर तुम्ही त्याच्यामध्ये पुढच्या कॉन्सेप्ट लक्षात घेऊ शकताय काय आहेत नेमक्या. सो प्रथम हा जो पॉईंट आहे ना, हा जो चॅप्टर आहे तो अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणजे जस्ट फक्त तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड नाही, तर तुमच्या करिअरच्या दृष्टीने देखील हा महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणून मी सांगते परत की व्हिडिओ पूर्णपणे बघा. ओके, सो आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजून देखील आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर गाईज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन देखील ऑन करा की जेणेकरून नवीन व्हिडिओ येईल तर तुम्हाला सगळ्यात प्रथम त्याचं नोटिफिकेशन हवे. सो चला तर मग आपण सुरुवात करूया प्रस्तावनेला. तर बघा, आता मी तुम्हाला म्हणाले की मायक्रो आणि मॅक्रो. ओके, काय आहे ह्याचं स्पेलिंग? मायक्रो लक्षात घ्या आणि मॅक्रो. ओके, सो मायक्रो म्हणजे काय, म्हणजे सूक्ष्म. मग सूक्ष्म म्हणजे काय, तर अतिशय छोटं, म्हणजे असं अर्थशास्त्र की ज्याच्यामध्ये लहानातल्या लहान गोष्टींचा अभ्यास केला जाणार. कुठे, तर सूक्ष्मामध्ये. सूक्ष्म म्हणजे लहान, एवढं तर तुम्हाला समजतंय. ओके, मराठी तुम्हाला एवढं माहिती आहे आपल्या सगळ्यांनी की सूक्ष्म म्हणजे अतिशय छोटं. मग अतिशय छोट्या गोष्टी कुठल्या आल्या, तर त्यामध्ये म्हणा की किंमत आली किंवा किमती, म्हणजे साध्या की बाजार, पुरवठा, म्हणजे ज्या की आजूबाजूला आपल्या गोष्टी या दिसतात. मग या गोष्टी काही लई मोठ्या आहेत का, जास्ती मोठ्या आहेत का या गोष्टी? नाही ना. मग या अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्यांचा अभ्यास कुठे केला जाणार, तर मायक्रोमध्ये. मायक्रो अर्थातच काय, सूक्ष्मामध्ये या अभ्यास केला जाणार. आता स्थूलात कुठल्या अभ्यास केला जाणार, तर स्थूल म्हणजे काय, तर ऑब्व्हियसली मोठं. स्थूल म्हणजे ज्याचा आकार जास्ती मोठा आहे तो. मग यामध्ये कुठल्या आल्या, तर राष्ट्रीय उत्पन्न आलं, संपत्ती आली. या गोष्टी कुठे आहेत, या गोष्टी काय आपल्या आजूबाजूला सारख्या घडत असतात का, त्या देश पातळीवरती घडतात. जास्ती मोठ्या प्रमाणात त्या मोठ्या गोष्टी आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय उत्पन्न, या सगळ्या गोष्टी कुठे आहेत, तर या मॅक्रो, आता या स्थूल आहेत. म्हणजे यांचा अभ्यास कुठे केला जाणार आहे, तर स्थूलामध्ये. एवढीच गोष्ट एवढीच आहे गाईज की स्थूल म्हणजे स्थूलात कुठला अभ्यास केला जातो आणि सूक्ष्मात कुठला अभ्यास केला जातो. आता सगळ्यात प्रथम बघा, हे ॲक्च्युली हे जे वर्ड आहेत ना, मायक्रो आणि मॅक्रो, तर हे कुठून आलेत, तर हे ग्रीक जे शब्द होते, ग्रीक शब्द मिक्रोसमधून मायक्रो शब्द आला आहे आणि मॅक्रो या मॅक्रोसमधून मायक्रो हा शब्द आलेला आहे. ओके, सो ह्याचं सगळ्यात प्रथम हे जे वर्डिंग आहे ना, याचा सगळ्यात प्रथम कोणी वापर केला होता, तर 1933मध्ये रॅग्नर फ्रिश हे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत ना, तर यांनीच या सगळ्यात प्रथम या वर्डिंगचा वापर केलेला होता. आता अर्थशास्त्राच्या मुख्य 2 शाखा, म्हणजे अर्थशास्त्र किंबहुना यावरतीच आधारित असतं सगळं अर्थशास्त्र, हे स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र यावरती आधारित असतं. याच्या मूळ मोठ्या ज्या 2 ब्रांचेस असतील तर त्या याच आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. आता बघा गाईज, कुठल्या पण गोष्ट आहे ही ऐतिहासिक पार्श्वभूमी असतेच, म्हणजे त्याची पार्श्वभूमी असल्याशिवाय त्याला फ्युचर असत नाही. त्यामुळे आपण थोडक्यात या दोन्हींची पण पार्श्वभूमी. प्रथम आपण इथे आता सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल बघू, अर्थात त्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी. आता जास्ती काय याच्यामध्ये स्टडी करण्यात बसायचं नाही, अगोज आपण थोडक्यात बघायचं. जसे की महत्त्वाचे अर्थशास्त्रज्ञ कुठले होते, तर एक गोष्ट लक्षात घ्या, सूक्ष्म अर्थशास्त्र आहेत ना, तर ते जे की सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होते. फॉर एक्झाम्पल डेव्हिड रिकॉर्ड असतील, ॲडम स्मिथ असतील, मी जे नावं घेते ती महत्त्वाच्या अर्थशास्त्रज्ञांची नावं घेते, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. पण जे की प्राध्यापक मार्शल होते, त्यांचा जो ग्रंथ होता ना, अर्थशास्त्राची मूल तत्वे, हा जो ग्रंथ आहे 1890मध्ये प्रकाशित झाला आणि त्याच्या अर्थानं हे त्यानंतरच हे शक्यतो सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे लोकप्रिय झालं. मग हे लोकप्रिय करण्याचं काम कोणाला, म्हणजे श्रेय कोणाला दिलं जातं, तर प्राध्यापक मार्शल. ओके, कारण त्यांचाच तो ग्रंथ होता ज्याच्यानंतरच हे प्रिय झालं. मग आणखी पण काही महत्त्वाचे, जसे की डॉक्टर पिगो होते म्हणा किंवा जॉन रॉबिन्सन आहेत, जे की एक लेडीज आहेत. सो असे काही महत्त्वाचे अर्थशास्त्रज्ञ ह्या गोष्टी यामध्ये त्यांनी वर्क केलेलं आहे यासाठी. तसंच आता
स्थूल अर्थशास्त्राबद्दल बघा. ओके, आपण जास्ती काही खोलात जाणार नाही, थोडक्यात आपण बघू. कारण बघा हे स्थूल अर्थशास्त्रज्ञ आहे ना, तर ते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या पण आधीचं अर्थशास्त्र आहे. म्हणजे सगळ्यात प्रथम कुठलं होतं तर स्थूल अर्थशास्त्र होतं. ओके, पण जे की सनातनवादी काही अर्थशास्त्रज्ञ जे आपण मगाशी बघितले की रिकॉर्ड असतील किंवा ॲडम स्मिथ असतील, त्यांनी सुद्धा त्यांच्या ग्रंथांमध्ये याबाबत काही विश्लेषण केलेलं आहे. पण तितक्यासं म्हणजे मोठ्या पातळीवरती ते नव्हतं, किंवा किंबहुना भेसळ होती सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये त्यांच्या ग्रंथांमध्ये. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता मी महत्त्वाचं नाव घेते, ते म्हणजे अर्थशास्त्रज्ञ लॉर्ड केन्स. लॉर्ड केन्स नाव महत्त्वाचं आहे, रिपीट करते. तर लॉर्ड केन्स आहे ना, तर त्यांचा एक ग्रंथ प्रसिद्ध झाला 1936मध्ये. त्या ग्रंथाचं नाव होतं पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत. मग याच्यानंतर काय झालं की याच्यानंतरच त्यांनी काय केलं, सगळ्यात प्रथम त्यांनी आर्थिक ज्या समस्या होत्या तर त्या समस्यांचा अभ्यास काय समग्रलक्षी, आता स्थूल अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून केला. म्हणूनच काय तर समग्रलक्षी दृष्टिकोनाच्या विकासाचं श्रेय कोणाला दिलं जातं तर लॉर्ड केन्स. आपण इथं महत्त्वाचे अर्थशास्त्रज्ञ कुठले बघितले होते सूक्ष्मलक्षीमध्ये, प्राध्यापक मार्शल. तर या ठिकाणी आपण बघतोय लॉर्ड केन्स. ओके, ही नावं लक्षात घ्या. आणखी पण काही महत्त्वाचे आहेत स्थूल अर्थशास्त्रामध्ये, जसे की आयर्विंग फिशर आहेत किंवा माल्थस आहेत म्हणा. ही महत्त्वाची अर्थशास्त्रज्ञांची जरी नावं लक्षात ठेवली ना तर झालं, सगळीच अर्थशास्त्रांची नावं लक्षात ठेवावी असं काही नाही आहे. ओके, सो हे आपण बघितलं त्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबाबत. आता आपण अर्थ बघू आणि व्याख्या बघू. आता सगळ्यात प्रथम आपण सूक्ष्म अर्थशास्त्राबद्दल बघू, त्याच्यानंतर आपण स्थूलाकडे जाऊया. म्हणजे सूक्ष्माकडून स्थूलाकडे अशा पद्धतीनं आपण जाऊ, छोट्याकडून मोठ्याकडे जायचं, बरोबर ना. तर बघा, सूक्ष्म म्हणजे काय अर्थ, आता मी तुम्हाला सांगितलंच होतं मगाशी. सूक्ष्म म्हणजे अतिशय छोट्या, म्हणजे लहानातला लहान भाग. म्हणजे या ठिकाणी उत्पादक म्हणजे किमती, घटक किमती, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कुठे केला जातो तर या ठिकाणी. आता जे मॉरिस डॉब आहेत ना अर्थशास्त्रज्ञ, त्यांनी त्याची व्याख्या कशी केली तर अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. आता सूक्ष्मदर्शी आपल्याला माहिती आहे काय, सूक्ष्मदर्शी म्हणजे काय आपण विज्ञानामध्ये अभ्यासलेलं आहे. विज्ञानामध्ये आपण सूक्ष्मदर्शी बघा जे की अतिशय छोट्या छोट्या गोष्टी, जसं की म्हणजे अतिशय छोटे छोटे जे की अणुरेणू असतील किंवा जीव असतील, त्यांना बघण्यासाठी आपण कुणाचा वापर करतो तर सूक्ष्मदर्शीचा, राईट. मग अशाच पद्धतीनं काय तर व्यवस्थित ज्यावेळेला आपण या म्हणजे छोट्या गोष्टींचं आता सूक्ष्मदर्शी अध्ययन करत जातो ना, त्याला कुठलं म्हटलं जातं तर ते अर्थशास्त्र म्हणजे सूक्ष्मदर्शी अर्थशास्त्र. तसेच AP लर्नर अजून एक अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी देखील एक व्याख्या केली आहे, ती तुम्ही वाचून घेऊ शकताय. ओके, यातील एक व्याख्या जरी पाठ केली तरी होऊन जातं, दोन्ही पण पाठ करावे असं काही नसतं. ओके, ठीक आहे. सो याच्यानंतर बघा सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. आता व्याप्ती म्हणजे काय रे, तर व्याप्ती म्हणजे काय तर दुसरं तिसरं काय नाही, तर व्याप्ती म्हणजे अभ्यास. म्हणजे या अर्थशास्त्रामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास केला जातो हेच असतं याच्यामध्ये. तर आता बघा 3 पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. तर ते म्हणजे वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. म्हणजे किंमत निश्चितीचे सिद्धांत करण्यासाठी कुणाचा वापर केला जातो तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा. म्हणजे की मागणीचे म्हणजे वस्तूंच्या किमती निश्चित करण्यासाठी काय हो तर मागणी आणि पुरवठा ह्या तर गोष्टी बघितल्या पाहिजेत का नको, कारण वस्तूंची किंमत ती याच्यावरती निश्चित करणार आहे ना आपण, त्यामुळे मागणी पुरवठा ऑब्व्हियसली यासाठी. तसेच पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे उत्पादन घटकांच्या किमती. इकडे आपण बघितलं वस्तूंच्या किमतीच्या निश्चितीचे सिद्धांत. आता या ठिकाणी काय तर उत्पादन घटक. मग उत्पादन घटक म्हणजे काय तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कुठले घटक उत्पादन प्रक्रियेमध्ये समाविष्ट होत असतात तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. याच्याशिवाय काय होत नाही तर उत्पादन प्रक्रियेमध्ये म्हणजे उत्पादन प्रक्रिया निर्माण नाही होऊ शकत. कशाशिवाय तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. मग याचीच हे जे आहे ना तर याचीच ही शास्त्रीय नावे आहेत. म्हणजे भूमी म्हणजे काय, एक मिनिट, भूमी म्हणजे खंड किंवा आणि श्रम म्हणजे वेतन, व्याज म्हणजे काय तर भांडवल म्हणजे व्याज आणि संयोजक म्हणजे नफा. ओके, या गोष्टी इतकं लक्षात आल्या तर तुम्हाला समजून जातील. म्हणजेच या गोष्टी कशात समाविष्ट केल्या जातात तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. आता अजून एक पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. हा पॉईंट जर लक्षात घ्या. आता बघा आर्थिक कल्याणाचे सिद्धांत हा जो पॉईंट आहे ना तर आर्थिक कल्याण म्हणजे काय हो तर अशा पद्धतीनं संसाधनांचं वाटप करायचं की त्याचा फायदा सगळ्यांना झाला पाहिजे. म्हणजेच काय साधन सामग्रींचं वाटप अशा पद्धतीनं करायचं की ज्याच्यामुळे समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर ते काय म्हणता येईल तर कार्यक्षम वाटप. ओके, आपण
सूक्ष्म अर्थशास्त्राची काही वैशिष्ट्ये बघू की जेणेकरून तुम्हाला या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने समजतील. तर सगळ्यात प्रथम बघा गाईज, तर वैयक्तिक घटकांचा अभ्यास. तर याच्यामध्ये वैयक्तिक पातळीवरील घटक कोणते, तर कुटुंब संस्था आहेत किंवा काय आहे, तर वैयक्तिक किमती आहेत, उद्योग संस्था यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींचा कुठे अभ्यास केला जातो, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. तसेच किंमत सिद्धांत. आपल्याला माहिती आहे की वस्तू उत्पादनाची किंमत निश्चित करण्यासाठी असो किंवा उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीसाठी देखील आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा वापर करताना दिसतोय. तसेच पुढचं बघा ते म्हणजे आंशिक समतोल आहे. तर आंशिक समतोल म्हणजे काय, तर बघा समतोल म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे की दोन गोष्टींमधील संतुलन म्हणजे समतोल. आता इथं आंशिक समतोलामध्ये काय असतं, तर एक असतो उपभोक्ता, एक असते उत्पादन संस्था आणि एक असतो विशिष्ट उद्योग. तर यामध्ये काय केलं जातं, तर विशिष्ट यामध्ये वैयक्तिक घटकाला इतर दोन आर्थिक घटकांपासून बाजूला काढलं जातं. ह्याच्यापासून या एकाला बाजूला काढलं जातं आणि याचा सेपरेटपणे अभ्यास केला जातो. त्याला काय म्हणतात, तर आंशिक समतोल म्हणतात. तसेच बघा काहीही असो, ते प्रत्येक कुठलाही सिद्धांत असू दे, तो काही विशिष्ट गृहीतकांवरती आधारित असतो. सेम थिंग गोज विथ हिअर ऑल्सो. म्हणजे बघा तर सूक्ष्म अर्थशास्त्र सुद्धा काही विशिष्ट गृहीतकांवरती आधारित असतं. जसं की फॉर एक्झाम्पल पूर्ण रोजगार असेल किंवा शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा किंवा सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण सगळ्यात महत्त्वाचं. तर या गोष्टीवरती या गृहीतकांवरती काय अवलंबून आहे, तर सूक्ष्म अर्थशास्त्र. तसेच बघा विभाजन पद्धती. आपल्याला माहिती आहे की ह्याच्यामध्ये कसं छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. फॉर एक्झाम्पल राष्ट्रीय उत्पादनामधील वैयक्तिक उत्पादनाचा अभ्यास किंवा समग्र म्हणजे टोटल मागणीतल्या काही वैयक्तिक मागणीचा अभ्यास. म्हणजे विभाजन करणं म्हणजे मोठ्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्था जी आहे टोटल तिचं काय केलं जातं, तर विभाजन असे त्याचे भाग पाडले जातात. ओके, विभाजन करून त्याचा स्वतंत्रपणे असा अभ्यास केला जातो. त्याला काय म्हणतात, तर यामध्ये विभाजन पद्धती देखील वापरली जाते. आता सीमांत तत्वाचा वापर. आता सीमांत तत्वाचा वापर ही जी संकल्पना आहे ना, तर ती सूक्ष्म अर्थ विश्लेषणाचे मुख्य साधन मानलं जातं. म्हणजे सीमांत परिणाम एका वाढीव नगामुळे एकूण परिणामामध्ये होणारा बदल असतो. म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिणाम जो असतो त्याच्यामध्ये होणारा बदल, याला काय म्हणतात, तर सीमांत तत्वाचा वापर. म्हणजे सीमांत तत्वाचा वापर हा सूक्ष्म बदलांचा परिणाम किंवा उपभोक्त्यांचे आर्थिक निर्णय घेताना देखील केला जातो. ओके. तसेच बाजार रचनेचे वैशिष्ट्य. आता बाजार रचनेचे वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कसं, तर पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे वैशिष्ट्य कुठे केलं जाते, तर आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये दिसते. आता मक्तेदारी म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे काय गाईस, मक्तेदारी म्हणजे अशा ठिकाणी की तिथं फक्त तो व्यवसाय किंवा तो व्यापार एखादीच संस्था करणार असते. फॉर एक्झाम्पल आता रेल्वे जर पकडली, तर रेल्वे फक्त तिच्यावरती कोणाची मक्तेदारी आहे, तर सरकारशिवाय दुसरं कोणी जाऊ शकत नाही. मी एक्झाम्पल म्हणजे सांगत आहे फक्त, तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्हाला समजावं की मक्तेदारी म्हणजे काय. आता पुढचं आहे ते म्हणजे मर्यादित व्याप्ती. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी मर्यादित व्याप्ती ऑब्व्हियसली ते आहे, कारण इथं जे मोठ्या मोठ्या कॉन्सेप्ट्स आहेत जसं की दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, राष्ट्रीय उत्पादन, आर्थिक वृद्धी यासारख्या बाबींचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. सो ही त्याची वैशिष्ट्य आहेत, महत्त्व नाही. हे त्याची म्हणजे महत्त्वामध्ये पण गणलं गेलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण स्टील लक्षात घ्या ही त्याची वैशिष्ट्य आहेत. 8 वैशिष्ट्य टोटल आपण बघितलेत. ह्याच्यावरती तुम्हाला एक मोठा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे लक्ष देऊन परत जर समजले नसेल तर अजून एकदा व्हिडिओ बघा. तर आता बघा सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व. ओके, सो आता आपण बघू. तर पहिलं महत्त्व बघा म्हणजे किंमत सिद्धांत. तसेच विविध वस्तूंच्या किमती असतील किंवा विविध उत्पादन घटकांच्या किमती असतील, त्यांचं स्पष्टीकरण कुठं दिलं जातं, तर आपल्याला स्पष्टीकरण मिळण्यास सूक्ष्म अर्थशास्त्राची मदत होत असते. तसेच पुढचं आहे ते म्हणजे मुक्त बाजारपेठ. आता मुक्त बाजारपेठ म्हणजे काय, की असं की ज्या ठिकाणी खाजगी नियंत्रण असतं, खाजगी संस्थांचं नियंत्रण असतं, ना की सरकारचं. त्याला आपण मुक्त बाजार व्यवस्था असं म्हणतो. तर मुक्त बाजार व्यवस्थेची कार्यपद्धती म्हणजे समजण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व खूप जास्त आहे गाईस. तसेच विदेशी व्यापार हा देखील एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. तर याच्यामध्ये कसं, तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्कांचे असतील किंवा विशिष्ट वस्तूवरील परिणाम असतील किंवा दोन देशांचे चलन विनिमय दराची निश्चिती करण्यासाठी किंवा आंतरराष्ट्रीय फायदे यासारख्या गोष्टींसाठी कुणाचा वापर केला जातो, तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा वापर या ठिकाणी केला जातो. तसेच हे काय करतं सूक्ष्म अर्थशास्त्र, तर एक सुलभ प्रारूपांद्वारे गुंतागुंतीचे जे काही आर्थिक परिस्थिती असतील त्या सुलभ करण्याचं सहाय्य कोण करत असतं, तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करत असतं. मग कुठल्या जर समजा काही अर्थशास्त्रामधल्या
संज्ञा असतील, संकल्पना असतील, परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यांसारखे ठिकाणी महत्त्वाचं योगदान सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे देताना आपल्याला दिसतंय. ओके. त्याच्यानंतर व्यावसायिक निर्णय म्हणजे हे कसं, तर हे शक्यतो व्यावसायिकांना महत्त्व त्याचं म्हणजे त्याचा शक्यतो फायदा होताना आपल्याला दिसतोय. जसं की महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी असेल किंवा वस्तूच्या किमती निश्चित करण्यासाठी, महत्तम उत्पादन कशातून किंवा नफा कशातून, या सगळ्या गोष्टींचा जे काही निर्णय असतील ते घेण्यासाठी त्यांना सूक्ष्म अर्थशास्त्राची मदत होत असते. किंवा शासनाला देखील त्याची मदत होते, फक्त व्यावसायिकांनाच नाही. म्हणजे शासनाला जे काही सरकारी कर धोरणं असतील किंवा खर्च धोरणं असतील, किंमत धोरणासाठी म्हणजे ज्यावेळेला सरकार याची आखणी करत असतं त्यावेळेला सूक्ष्म अर्थशास्त्राचं किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र त्यांना मदत करत असतं. तसंच कल्याणकारी अर्थशास्त्राचा वापर हे देखील महत्त्वाचं पॉईंट आहे. काहीच म्हणजे समाजाचं महत्तम कल्याण म्हणजे जास्तीत जास्त कल्याण कसं करता येईल याचा अभ्यास आपल्याला कुठून किंवा याची माहिती कुठून प्राप्त होत असते, तर सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे आपल्याला माहिती याची प्राप्त होत असते. सो हे आपण बघितलं अशा पद्धतीनं महत्त्व कशाचं होतं, तर सूक्ष्म अर्थशास्त्राचं. सो बघा गाईज, पहिल्यांदा आपण त्याचा अर्थ, नंतर त्याचे अर्थ बघितला, नंतर त्याची व्याख्या बघितली, त्याची व्याप्ती आपण बघितली, देन आपण काय बघितलं तर त्याची वैशिष्ट्य बघितली आणि आत्ता आपण त्याची महत्त्व देखील बघितलेलं आहे. हे झालं सूक्ष्म अर्थशास्त्राबाबत. आता आपण स्थूल अर्थशास्त्राबाबत जाणून घेऊ. व्हिडिओ खूप मोठी होत असल्याच्या कारणास्तव आणि तसेच बॅकग्राऊंड नॉईजच्या कारणास्तव देखील आपण ही व्हिडिओ इथं थांबवतो आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अर्थातच पार्ट 2मध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राबद्दल जाणून घेऊ. आणि तत्पूर्वी तुम्ही ही सिरीज फॉलो करा. जितके 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांना ही व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर काही शंका असतील तर मला कमेंट सेक्शनला कळवा. आणि जरी समजलं नसेल तर व्हिडिओ डबल बघा आणि तरी देखील शंका राहत असेल तर मला कमेंट सेक्शनला विचारू शकता. ओके. सो व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ह्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो देखील तुम्ही लगेच बघून घ्यायचा आहे, लगेचच, कारण तो देखील तुमचा महत्त्वाचा ठरणार आहे. ओके. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.